येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक, पॉलिकॅप आणि गोकुळ. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना, स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. काय मंडळी, सोमवार मंगळवारची मी मनापासून वाट बघत असतो. अर्थातच माझ्यापेक्षा जास्त वाट तुम्ही बघत असालच. आणि त्यामुळे काय झालंय, घराघरात आम्ही पण पोचलेलो आहोत आणि थोडी हिरोगिरी आम्हाला पण करायला मिळते ना. तर आता इकडे माझी हिरोगिरी सुरू होणार आहे, कारण काय, या कार्यक्रमात फक्त आपली सत्ता असते. अरे कुणाची सत्ता आहे रे? अरे डॉक्टर आल्यावर लगेच लेडीज लोक टाळ्या बेळ्या, आणि आमच्या एंट्रीला टाळ्या नाही का, शिट्ट्या नाही का? मी काय म्हणतो, तुम्ही जे कोणी असाल ऑडियन्स मध्ये बसा, एन्जॉय करा कार्यक्रम. आपण नंतर बोलू. इथे मला कार्यक्रम करायचा की नाही? नाही करायचं कार्यक्रम. कोण तू? कोण आहे? कोण? कार्यक्रमच नाही का? काय करतो? काय म्हटलं, ऐकू नाही का तुला? आम्ही आलो तू कार्यक्रम करणार? बोला. सत्ता तुमची असूच शकत नाही. का? सत्ता फक्त बाळासाहेब मारण्यांची. कोण? बाळासाहेब अण्णासाहेब बारणे. गंगना अरे लाव के कडक अजय आपको लाव. पोर जमली वरती, चर्चा बोरिंग झाली. चल र भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली. तपरी माग रुचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर. चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या थँक्यू. काय जनतेचा हॅपीपणा महत्वाचा आहे बरोबर या ठिकाणी. पण एक माझा क्वेश्चन आहे, ज्यांचं गाणं तुम्ही वाजवताय मान्य अजयजी अतुलजी, ते कुठे? अरे त्यांना बोलवा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्या झाल्या पाहिजेत बाळासाहेबांसाठी, म्हणजेच गिरीश कुलकर्णी यांच्यासाठी. आणि त्यांच्या गाण्यानं आत्ताच सुरुवात झाली कार्यक्रमाची. आणि सध्या काय लग्न बारसं म्हणजे जे काय असू दे, जिकडे फक्त आणि फक्त ज्यांची गाणी वाजतात आपल्या सगळ्यांचे लाडके अजय अतुल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मला ज्या खूप आवडतात रीमाजींसाठी जोरदार टाळ्या. स्वागत करूयात या मंचावरती मनवा नाईकचं. आणि आमच्याच कार्यक्रमात असून यांच्या पिक्चरसाठी डेट देणारी सई तामणकर हिच्यासाठी जोरदार टाळ्या. तिची आजची जवळपास 172वी वेळ या कार्यक्रमात देण्याची. श्रीकांत यादव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात लाल चष्मा घातलेले भाऊ कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर जाऊ द्या ना बाळासाहेबचं हे निमित्त आहे. आणि तुम्हाला तर काही 2 एपिसोड आम्ही जाऊ देणार नाही, त्यामुळे 2 एपिसोड येऊ दे ना बाळासाहेब असं आपण म्हणूया. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमातली गाणी यांनी लिहिलेली आहेत गीतकार. एक असे गीतकार
जे एका वेगळ्या नावानं आता सगळ्यांच्या समोर येतात त्यांचं नाव आहे रूह. रूह. ऐकले? Yes. गीतकार रूह. ह आत एक पोटात. गीतकार रूह यांचं स्वागत करूयात. उमेश कुलकर्णी. क्या बात है. सुपर हिरोच्या वेशात आलेले उमेशजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कधी ते त्याला हवा नकोय. त्याला हवा नकोय. त्याला थंडी. गीतकार म्हणून तुम्ही पहिल्यांदाच आमच्या समोर येत आहे. कसा होता अनुभव? जेव्हा अजय एखादं संगीत करतो आणि ते संगीत तुम्हाला उद्युक्त करतं, त्याच्यातून आपसूक शब्द फुटत राहतात. अजय अतुलच्या संगीतामुळे मी आपसूकपणे एक गीतकार झालेलो आहे. त्यामुळे त्याचं सगळं श्रेय गिरीश आणि अजय अतुल यांना आहे. वा वा. आणि आता आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. खरं तर एक गाणं सर खूप गाजतंय, अजय सर, अतुल सर, डॉल्बीवाल्या. पण सगळ्यांना उत्सुकता आहे त्या आवाजाबद्दल. ते कुणाचा तो आवाज आहे त्यांच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं. साधारण 10-12 वर्षापूर्वी आम्ही पुण्यामध्ये एका डीजेवरच एक गाणं ऐकलं होतं. गाणं होतं ते काठीने कोंकणं. ते काठीने कोंकणं अरे हे अरे बाबा हे ते वालं व्हर्जन जे डीजे मध्ये खूप जास्त वाजतं. तर म्हटलं तो आवाज पाहिजे आणि त्यांना शोधा कुठे ते माणूस, तो पोरगा आपल्याला पाहिजे. की तो कोण आहे मुलगा? अरे तो मुलगा नाही आहे. पण आवाज आणि माणूस ह्याच्यामध्ये म्हणजे आवाज किती तरुण असू शकतो माणसाचा. प्लीज तुम्ही त्यांना इकडे बोलवा. आता जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूयात नागेश मोरवेकर यांना. खरंच तितके खट्याळ आहेत आणि लहान मुलासारखेच आहेत. जावळ काढलेली लहान मुलं अशी दिसतात. वा वा. सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. मी विनंती करतो सगळ्या पाहुण्यांना, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. तर आता येणार आहे अजय अतुल यांच्याकडे. खरं तर मला वाटतं त्यांच्यासाठी चॅलेंजेस असते प्रत्येक फिल्म, पण ही फिल्म वेगळी आहे कारण ते निर्माते म्हणून या फिल्मच्या निमित्तानं आपल्या समोर येत आहेत. निर्माते होण्याचा अनुभव कसा आहे? निर्माते होण्याचा म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही ना आत्तापर्यंत कुठलीही गोष्ट मनाला भावल्याशिवाय त्याच्यामध्ये पडलो नाही, की म्युझिक असो किंवा काही असो. हे जे कॅरेक्टर, हे जे आत्ता गिरीश सगळं करतोय ना, ते सगळं जेव्हा अख्ख्या फिल्मचं त्यांनी आम्हाला नॅरेशन देत होता किंवा तो सांगत होता अशा पद्धतीने, तर ते आम्हाला जाम भावलं. मुंबई पुण्याच्या बाहेर जेव्हा आपण निघतो तेव्हा जे काय बघतो एक साधारण, की तेव्हा आपल्याला अंदाज येतो की अरे अच्छा हे हा तरुण वर्ग आहे जो या गावावर राज्य करतो. आणि तो राज्य करतो आणि अक्षरशः मला माहिती आहे की 8वी-9वीतली पोरं पण आहेत त्याच्यावर. हो. की त्याचं त्या चेहऱ्याकडे बघून वाटतच नाही की अरे ह्याचं कसं काय, ह्यांनी काय केलं असेल भाऊ. तर त्या वर्गाला म्हणजे त्याच्यात त्यांना बेसिकली नक्की काय सापडलं आहे किंवा त्यांनी नक्की पुढे काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आयुष्य नक्की काय आहे ह्याच्यातून म्हणजे त्या राजकीय नेतृत्वामध्येच परिवर्तन होऊन मग आम्ही सिनेमातून एक मेसेज द्यायचा प्रयत्न करतो. आणि हा जर्म खूप आवडला आम्हाला. खरोखर हा विषय आवडला आणि त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आम्ही ठरवलं. वा वा. अजय सर तुमच्याकडे आता येणार आहे. खरं तर निर्मातेही तुम्हीच आहात आणि संगीतकार सुद्धा या सिनेमाचे तुम्हीच आहात. मग कसं असतं पेमेंट स्वतःला कसं करता? अजून कुठे गेले? निगोशिएशन कसं करता? नाही ना, निगोशिएशन पर्यंत गोष्टीच नाही गेल्या. आम्हाला कोणी विचारलंच नाही की आम्ही घेतो किती. संगीताबद्दल मी एवढं नक्की सांगेन की आम्हाला एक विड्थ मिळाली काम करण्याची. कारण सो कॉल्ड टपोरी पॉप्युलर स्टाईलची गाणी एक अत्यंत म्हणजे ते डीजेवाला असो किंवा ब्रिंग इट ऑन बेबी असो, एक मोना डार्लिंगसारखं एक अत्यंत एक्सपेरिमेंटल सॉन्ग आहे कॅन से. एक गोंधळ आहे आमच्या चित्रपटामध्ये, अत्यंत वेगळ्या पद्धतीचा गोंधळ आहे कॅन से. वाट दिसू दे नावाचं एक गाणं आहे जे फार इमोशनल आहे, जे उमेशने फार सुंदर लिहिलं आहे. त्यामुळे आम्हाला तर जास्त आनंद झाला. अजूनही बॅकग्राऊंड चालू आहे बाय द वे. म्हणजे आता जोपर्यंत एपिसोड रिलीज होईल तोपर्यंत झालेला असेल. हो. गिरीश तुमच्याकडे येतोय. बाळासाहेब मारणे ही व्यक्तिरेखा आहे सिनेमामध्ये तुमची आणि खूप गाजते. काय सांगाल त्याबद्दल? एक छान इनोसंट माणूस, परंतु थोडासा मार्ग हरवलेला आणि तो गावातला आहे. आणि त्याला जाऊन काहीतरी
करून दाखवायचे असं वगैरे आहे. त्याची ह्या युवकाची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे फक्त जे गोळा होतात सगळे चमचे मंडळी तसे टाईपचे त्याचे मित्र पण आहेत. मंडळी अगदी गल्लोगल्ली होर्डिंग्स लावतात आणि त्यातनं असं वाटतं की अरे आपला फोटो तिथे आला की आपण आपलं काहीतरी आपली ओळख आपल्याला सापडेल. पण अशी ओळख सापडत नाही. त्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतात. त्या सिनेमाचं मुळात क्वेस्टच ही आहे की समूहानं एकत्र आल्यावर नुसता धांगडधिंगाच होतोय असं आपण पाहतो आहोत किंवा गटतट माजतायत एकमेकापासून माणूस दुरावतोय. तर समूह एकत्र आल्यानंतर काहीतरी निर्माण कसं होईल ही त्या सिनेमाची पर्स्यूट आहे. ही त्या सिनेमाचा शोध आहे आणि एकदम साधेपणाने साध्या माणसाची गोष्ट आहे आणि त्याचा इतर कुठल्याही अर्थाने कुठल्याही काय म्हणतात त्याला व्यक्ती अथवा घटनेशी काही संबंध नाही. अजय अतुल सर आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि अजय अतुल सर तुम्हाला माहिती आहे का की तुमची कॉपी प्रत्येकाला करावीशी वाटते. संगीताची, तुमच्या हेअरस्टाईलची, तुमच्यासारखं राहणं बोलणं. पण काय झालं ना तुम्हाला माहीत नाही तुमच्या मागे 2 फेक माणसं कॉन्सर्ट करू लागली आहेत. ते करतात. परवा थुकरटवाडीत होतं. म्हटलं गणपतीत कसं काय म्हणजे गल्लीबोळात कसं काय अजय अतुलचं कॉन्सर्ट चाललंय असं छोटंसं. तर ते करत होते. तर ते तुमच्या नावाने करू लागलेत बाहेर. तुम्हाला माहिती आहे का. मग मी त्यांना गंडवलं की ते स्वतः सांगा आम्हीच अजय अतुल आहे म्हणून. त्यांना गंडवलंय. त्यांचा आज इकडे कार्यक्रम ठेवलाय. रंगे हातच पकडून टाकूया काय करतात अजय अतुल कॉन्सर्ट बघूया. नमस्कार 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 नमस्कार. आजच्या या दिमागदार सोहळ्यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज थुकरटवाडीमध्ये एक भूतो न भविष्यती अशी घटना घडणार आहे. इथे असे 2 म्युझिक मायस्ट्रो येणार आहेत ज्यांना आपण या आधी थुकरटवाडीत कधीच पाहिलं नाही. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत अजय अतुल यांच्या भव्य दिव्य संचाचं. लेडीज अँड जेंटलमेन, आज इथे घडणार आहे तुमच्या डोळ्या देखत अजय अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट. तुम्ही सगळेच जण बघण्यासाठी खूप आतुर झालेले आहात. तर त्या आतुरलेल्या ऑडियन्स साठी आता इथे एंट्री होणार आहे. प्रेझेंटिंग अजय अतुल. मधी कोणी ठेवले काही बरोबर आपण 300 रुपये तिकीट आहे यांचं. 300 रुपये. अरे किती मोठा शिवाय माहिती आहे. कमी पैसे घेतले गप बस. अरे काय 300 रुपये तिकीट 10 माणसं असतील तरी पण 3000 होतील नाही का. 1000 होतात. हा मग आपल्याला 1000 मिळाले पुरेसे आहेत तेवढे. असं कसं हे जात का वर जात का एंट्री आमची. अरे सेट असा नसतो चेंज करायचा. सेटच्या मागे ते सेट झालेले आहेत ना. तर आता अजय अतुल इथे अवतरणार आहेत. जोरदार टाळ्यांनी प्रेझेंटिंग म्युझिकल ड्युओ अजय अतुल. पकड तू पकड. मागणं या ना सरळ उतरून. सोपं आहे. हा ये वा 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 ये.
सर वेलकम टू द शो सर. सर तुमच्या डोक्यातले पाकळे आहेत, थांबा. हळू हळू तुला सांगितलं नंतर मग सेट करायला तुम्ही लय वेळ करता. थांबा. ओके छान सर, जोरदार टाळ्या सरांसाठी. तर अजय सर. क्या बात है. अजय सर. ठीक आहे ठीक आहे. अजय अरे क्या बात है. एक मिनिट प्लीज, तुम्ही हातवारी करू नका. तुम्ही तसेच गा, मग ते वस्तू निघते. हातवारी केली की वस्तू जादू तसं नका करू. विदाउट हातवारी प्लीज सर. ते येतं आपोआप बाय डिफॉल्ट. मस्त मस्त. वा वा. सर सगळ्यांनाच माहितीये की सैराट खूप हिट झाला आणि त्यातली तुमची गाणी म्हणजे इट इज अ माइलस्टोन. काय सांगाल सर की तुमचा अनुभव कसा होता सैराटचा? सैराटचा अनुभव म्हणजे वाईट होता खूप. का? तिकीट नाही मिळालं, मागे बसायला लागलं मला एकदम. बायको जाम ओरडली मला. पण सर सिनेमा हा मागेच बसून बघतात, नाटक पुढच्या रांगेत बसून. मग मी नाटक बघितलं असेल कदाचित. हरकत नाही सर. अतुल सर तुम्ही काय सांगाल? मी काय मेकअप 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 काय अरे हा मेकअप आहे का ब्रश आहे मेकअपचा? थोडं रूस हा ओके ओके. तर मला अजय सर. सर मला तुम्हाला विचारायचं की तुमचा हा सगळा स्ट्रगल खूप मोठा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, नेहमी तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगता. तर सर तुम्ही मुंबईत कसे आलात सर? मुंबईत मी पहिला आलो. मी पहिल्यांदा आलो मुंबईत. हा खूप घाबरतो मुंबईला, गर्दीला. त्या म्हणजे खूप त्रास व्हायचा की तिकडे राहून, की कधी एकदा मुंबईत जातोय आणि स्ट्रगल करतोय आणि मग नाव मिळवतोय, असं खूपदा व्हायचं. मग एकदा ठरवलं की जायचंच आहे आपल्याला. मी गेलो, घरच्यांसमोर उभं राहिलो आणि मी म्हटलं मेकअप मेकअप. थँक्यू सर. फार उकडतंय नाही जरा. एसी ऑन. एसी ऑन. इधर घुमाव ना फिर. एक कॉन्सर्ट आउटडोर असतो. सर तुम्ही काय सांगाल सर, तुम्ही मुंबईत कसे आलात? पुण्यावरनं. सर तसं नाही, मुंबईत तुम्ही आलात कसे? ते इमोशनल होतं. आपण नेहमीच पाहतो की हा प्रश्न विचारल्यावर अजय अतुल जे आहेत ते प्रत्येक वेळी इमोशनल होतात. पण सर ह्यावेळी अश्रू काढून चालणार नाहीत सर. लोकांना जाणून घ्यायचंय नेमका तुमचा स्ट्रगल कसा होता, तुम्ही मुंबईत कसे आलात सर? सर प्लीज तुम्ही रडू नका सर, उत्तर द्या सर. प्रत्येक घटनेमध्ये एक म्युझिक असतं. म्युझिक दडलेलं असतं. शिकवतात लोकांना. प्रत्येक घटनेत एक म्युझिक असतं. सर आता काहीतरी दाखवा सर. हा हे घड्याळ मी नवीन घेतलं. असं नाही सर. सर गाण्यातलं. माझं तर गाणं सगळे ऐकतातच, महाराष्ट्रात आम्ही आहोतच. पण आज माझे स्टुडंट तुम्हाला काही ऐकवतील. सरांचा संच इथे आलेला आहे, अजय अतुलचा भव्य दिव्य संच इथे आलेला आहे. जोरदार टाळ्या ऐका जलतरंग त्यांच्यासाठी. दाखवतात. जलतरंग वाजवण्यात एक्सपर्ट असलेले. या इथे वाजवा. बसा.
प्लीज कॉन्सन्ट्रेट. असू दे. सर तुम्ही असू दे. जोडीने उभे राहा ना सर. असू दे, असू चांगले दे. दिसाल. असू दे असू दे. नाही बाजूला मला ते मैत्री पूर्ण वातावरण सगळं. हा चला आणि स्टार्ट. काय करताय? लेवल लेवल. अच्छा ते बॅलन्स करताय. कमी जास्त झालंय पाणी, बॅलन्स करतायत. वा आधी सगळी व्यवस्थित तयारी मगच ते एकदम परफॉर्मन्स. घे घे. करा बॅलन्स लवकर चला. चला सुरू करा सर. ते बॅलन्स होतं नाही. काय त्याच्यात घ्या लवकर करून बॅलन्स. त्याच्यात एवढा वेळ बॅलन्सच करतायत. पाणी नाही येते. ते पाणी नाही. ओके रेडी सर रेडी. काठी पडायला. रेडी रेडी सर. आता फायनल वाजवा. फायनल 1 2 3 4 देतो मी. 1 2 3 and 4. गेली ती. आता ते आपल्याला एक वेगळं वाद्य वाजून दाखवतात. हे वाजवा. या क्या बात आहे. एकच हा. माणूस एवढी वाद्य. मल्टी याला काय टॅलेंटेड. म्हणतात? स्नॅक्सोफोन. उलट असं पूर्ण फिरवा. पूर्ण फिरवून वाजवा. अरे थँक्यू. नाही तो. अरे थँक्यू काय. पण ह्याच्यात त्यांची मास्टरी सर. ऐका तुम्ही. बाकीचं कसंही वाजू हे जमलंय त्यांना. वा गड. वा वा. अमेझिंग. हॅलो बोल बोल. अरे आता कशाला फोन केला तू? स्नॅक्सचा फोन वाजवतोय ना मी. ये ठेव पण काय पण फोन करते. म्हणजे ह्याच्यावर लावलं तुम्ही म्युझिक. लाज आहे का हा म्हणा. चला तिकडे. इज्जत काढता आपण कोणाबरोबर काम करतो? अजय अतुल. सॅक्सोफोन मध्ये हा ट्रम्पेट. तर आता बाकीचे आपण दाखवच लोकांना जे आपण केलेलं आहे. तर आता हे काय अजय अतुल यांचा संच पुढचं सेगमेंट सादर करणार आहे सर. ओके आपण काय करणार आहे आता? मी माझ्या संपूर्ण टीम बरोबर सादर करतो. अर्धी टीम इकडे येऊ शकता. या. बासरी प्लीज बासरी घ्या. हे ना बासरी बासरी ठीक आहे. हा कुठली आवडली? दुसरी द्या ना. तो लाडका आहे तुमचा. दरवेळेच आहे तुमचा. इथे माझी शेजारी या. आपलं ट्युनिंग आहे दोघांचं. इथे या. ओके रेडी आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही काय दाखवणार लोकांना? हे माझे स्टुडंट्स आहेत. मी आत्ता मला जी काही धून सुचेल ती मी ह्यांना शिकवेन. हे सगळे फॉरेनर्स आहेत. हे इथले नाही आहेत. जसं मी मला माहितीच आहे. जसं मी बाहेर जाऊन गाणं केलं आणि ते हिट झालं. तर मी नोटेशन सांगेन तुम्हाला. नो टेन्शन सर. सांगा. ओके
सुंदर. वा खूप मस्त. क्या बात आहे. वा 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 कमाल. कसं कसं सर ऐक वा वा क्या बात है. अरे वा वा. आता काय करायचं आम्ही वा ओके ओके आता Final, final, फायनल टेक रेडी सगळे वाव. ओके आणि नाचायला तयार राहा सगळे. ओके येस 5 6 10 10 वा वा. ट्रक आला इथं. आता वाजला भोंगा. ट्रक आला. म्युझिक असं आता तुम्ही रेडी आहात सगळे आता सगळ्यांनी फायनल फायनल. ते सगळं तुम्हाला अच्छा, वाटतं. अच्छा. मी फक्त आता मला टेक हवाय ओके फाईन रेडी आहात सगळे येस ओके तू रेडी आहेस हा आता नीट सगळे वाजवा प्लीज. ओके इज्जत नका काढू प्लीज. 5 6 12 14 वा 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 हे अजून रिलीज व्हायचं. रिलीज झाल्यावर नाच असं नसतं. अनरिलीज वर नाही नाच. गाना तो हिट है बॉस गाना तो हिट है गाना हिट हो जाएगा आता हे एकदा ह्याचं एक दाखवा तुम्ही जे सोलो करता ते. मी तुम्हाला एक पेपर आर्ट सादर करतो तुमच्या समोर हो पेपर आर्ट 5 6 7 8 क्या बात आहे. अरे लागेल. क्रॉसिंग द्या मला. आता मी दाखवतो तुम्हाला की एक मी गाणं घेतो उसवलं माझं फेमस आहे आणि मग एक कल्मिनेशनमध्ये मी त्याच्यात सैराट आणेन. वा ओके रेडी सर मेडले तुमच्या गाण्याची. ते ते काय सेमच वाजते हे. नाही सगळे चुकवले ते काल वेगळे होते रिहर्सलला. करा पनरान देवा
करपतंय वा 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 वा. बजेट नसल्यामुळे ठेवलं नाही आम्ही, पण ते करतात तोंडाने. हा हा. थांबा जरा. जळल शिवार कलेजा तोड दिया तरी नाही धीर. वा वा. सैराट झालं वा वा. तर जरा अतिच हिंमत केली आज आम्ही. हो. पण आता मला घाबरत घाबरत त्यांना विचारायचं की त्यांना हा ऍक्ट कसा वाटला दोघांना, अजय आणि अतुल, ही कॉन्सेप्ट आणि कॉन्सर्ट. कॉन्सेप्ट तर सिरियसली फनी होती, नो डाऊट. ते म्हणजे आम्ही तिथपासूनच हसत होतो. ते काय तुमच्या हायड्रोलिकने येणं, तरी मला वाटत होतं की वरनं कोणीतरी येते की काय आज. बट सुपरच कॉन्सेप्ट तर हिलेरियस होती. खरंच हसलो, मरणाचं हसलो. मी फक्त एन्जॉय केलं. मी काही पर्सनली वगैरे बघतच नव्हतो आणि मी फक्त एन्जॉय केलं. आणि बेसिकली हे जे निरीक्षण जे आहे ना, जे माझ्यामध्ये पण आहे, की हे जे निरीक्षण आहेत ना, बारक्या बारक्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला जाम आवडतात. पण त्याच्यातला फन सॉलिड होता. पण विनोदाचा भाग थोडा, विनोद एका बाजूला राहतो, पण ज्यांची नक्कल करावीशी वाटते ती खरंच माणसं फार गोड आहेत. आणि असे अजय अतुल खरंच होणे नाही. जोरदार टाळ्या अजय अतुल यांच्यासाठी. वा वा. सई तामणकरकडे आता येणार आहे. सईला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून आपण पाहिलंय, पण यातली भूमिका वेगळी आहे. ग्रामीण बोलताना दिसते सई आम्हाला. करिश्मा कुंभार असं नाव आहे या व्यक्तिरेखेचं. आणि ही कुंभार काम करून स्वतःचं पोट भरते. अतिशय गरीब घरातली मुलगी आहे, पण लहानपणापासून म्हणजे बाळासाहेबांची बालमैत्रीण आहे आणि अत्यंत जीव आहे बाळासाहेबांवर. म्हणजे ते कसेही असले तरी तिचा जीवच आहे, म्हणजे ते काही बदलत नाही. पण ती करिश्मा कशी बोलली तसं तू जरा आम्हाला ऐकवलंस तर आम्हाला नको. ए करिश्मा घे ना, काय त्याला काय घ्यायचं म्हणजे नाही, रिलॅक्स घे. काय तुला म्हणजे त्या टाईपमध्ये एक डायलॉग कर ना तू. थिएटरात येणार आहे आम्ही 7 ऑक्टोबरला. ऑक्टोबर 7 ऑक्टोबरला. हेच कष्ट घेतलेत माझ्या डायलॉग ऑक्टोबरला. तर तुम्ही थिएटरात या. क्या बात आहे. सईचं इंग्लिश जरा चांगलं होतं. आता येणार आहे रीमाताई तुमच्याकडे. रीमाताईंच्या भूमिका आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. खूप अशा एक तर गोड आई किंवा एकदम खानदानी व्यक्तिरेखा साकारणारी स्त्री वगैरे, पण यात टिपिकल ग्रामीण व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही दिसताय. काय सांगाल त्याबद्दल? तेच कारण आहे. ते ग्रामीण होतं आणि मुख्य म्हणजे हलका फुलका विनोदी वरवर दिसणारा, पण आत एक गंभीर स्वरूपाचा मेसेज आहे त्याच्यात. म्हणजे एका व्यक्तीचा जेव्हा व्यक्तिगतरित्या शोध स्वतःचा सुरू होतो, पण तो ज्या कुटुंबात असतो त्या कुटुंबाचं काहीतरी तोडमोड होऊ शकते, काहीतरी जडणघडणीमध्ये फरक येऊ शकतात. असे सगळे प्रश्न त्या मुलाच्या निमित्ताने त्या घरात होतात, ज्याची राजकीय बॅकग्राऊंड आहे. आणि अशा या घरातली ही बाई आहे. आपल्याकडे फार गोडवा आहे त्या भाषेत. तुम्ही कोल्हापूरला गेलात तर एक तीच भाषा, पण एक थोडा टच वेगळा असतो. सांगली, सातारा, तर तो लहेजासकट बोलणं हा एक तसा खूप मजेशीर अनुभव होता आणि तो मला करायला खूप मजा आली. वा वा. मनवा, तुझी व्यक्तिरेखा जाणून घ्यायची मला. या सगळ्या गावातल्या मंडळींमध्ये एकच शहरी पात्र आहे आणि ती उर्मी आहे, जे माझं कॅरेक्टर आहे. आणि उर्मी या नावावरनं इन्स्पिरेशन असं ते आहे. त्यामुळे खरं तर गिरीशच्या मनात जे विचार आहेत, त्याला स्वतःला जे वाटतं किंवा त्याला जे सांगायचं आहे ते डायरेक्ट धडक सांगितलेलं आहे, ते माझ्या पात्राने सांगितलं आहे. पण हे उर्मी इन्स्पिरेशन देणारं, रस्ता दाखवणारं, मार्ग दाखवणारं पात्र आहे. वा वा.
श्रीकांत, आता तुमची व्यक्तिरेखा मला जाणून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी विकास दगडू साळुंखे नावाचं कॅरेक्टर करतो आहे. बाळासाहेबाचे 2 मित्र आहेत, त्यातला विकास साळुंखे आणि जीवन सुखदेव चौधरी खूप जवळचे मित्र आहेत. जीवाला जीव देणारे, बाळासाहेबासाठी काही करायला तयार असणारे असे. आणि जेव्हा बाळासाहेबाचा प्रवास सुरू होतो म्हणजे कुठल्याही मार्गाने, वाईट चांगल्या, तर ते त्याच्याबरोबर असणारच सावलीसारखे असे ते मित्र आहेत. वा. अतुल सर इथे बसलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला अजय सरांना रिक्वेस्ट होते गाण्याची. मला आज अतुल सरांनाच रिक्वेस्ट करायची की आज तुमच्या आवाजात आम्हाला काहीतरी ऐकायचं. ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार. तुझ चरणी लागली वर्णी, कशीही करणी करू साकार. मांडला नवा संसार आता, घरदार तुझा दरबार. पेटला कसा अंगार, कलेचा ज्वार करू दे झिंग. नटरंग उभा ललकारी नभा, स्वरताल झाले दंग. नटरंग उभा ललकारी नभा, स्वरताल झाले दंग. वाह वाह वाह. बहुत बढिया. अजय सर इथे बसलेले आहेत म्हटल्यानंतर तर मोह होतोच रिक्वेस्ट करण्याचा, आणि तो मला होणारच आज पुन्हा एकदा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. वा. क्या बात. सई, मला तुला ए यार ये ना भाऊ. ते सभा संपली का? सभा सभा चालू आहे आणि ती कधीच चालू झाली. आता कुठली सभा? अहो बाळासाहेब येणार आहेत ना. तुमच्या बाळासाहेबांचं एकदा ठरव ना किती एंट्री आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण आले होते ना बाळासाहेब. आता डबल काय? अहो नाही कोट आणलाय ना नवीन. 2 कोट आहेत. 2 कोट सभेसाठीच आणलेले. मग दुसऱ्या कोटसाठी सभा घ्यायची इथे आम्ही. मागच्या वेळेस फक्त फॅटा आवडला होता म्हणून परत सभा लावली. काय सांगते परत डेंजर आहेत ते. आदरणीय क्लासिक स्टुडिओ, आज महाराष्ट्राच्या युवकांना काय पाहिजे? म्युझिक पाहिजे, एंटरटेनमेंट, कॉमेडी वगैरे वगैरे. डॅन्सिंग गुड. त्या दृष्टिकोनातनं आपण एक नवीन पिक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी जनसंबोधन आणि लोकशिक्षणाचा एक विडा उचलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी माझे मित्र आदरणीय श्री महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजयजी अतुलजी यांच्या सहकार्यानं साकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अहो ज्यांची बेल एवढी मंजूळ, त्यांचं म्युझिक केवढं मंजूळ. नागराज मंजूळ. हा ते घेतो पंचेतो. तर उगाच नाही नागराज मंजुळेंनी त्यांना घेतलं. मंजुळची युती झालेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज या ठिकाणी आपल्या समवेत बसलेले जे नामवंत कलाकार आहेत, सर्वात प्रथम मी उल्लेख करील
की विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं जे कानानं तो म्हणजे थोडे हे त्यांचा प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे कानाडोळा करणारे ते भारतजी गणेशपुरे यांना मी आज विनंती करतो की आपला सत्कार करण्यात येत आहे. माझे मित्र व्हिडिओ गेमपटू सागरजी कारंडे या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेली माझी मैत्रीण मैत्रीण कुठे सॉरी नाही म्हणजे माझी धाकटी बहीण श्वेताजी यांना मी श्रेया सॉरी श्रेया ज्या सॉरी झाली कशाला उभा आहे तू इथं बोलायचं ना पटकन कशाला नुसताच उभं सॉरी झाले. श्रेयाजींना मी विनंती करतो की आज आपण या ठिकाणी या व्यासपीठावर यावं आमचा सत्कार स्वीकार करावा. अखिल डोंबिवली दामोअण्णा मालवणकर फॅन संघटनेचे अध्यक्ष भाऊजी कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर येऊन सत्कार स्वीकार. यूट्यूबवरती वेगवेगळ्या मंडळींना त्यांच्या दरवाजावर जाऊन त्यांनाच पुन्हा अपमान करून आणि एक विनोदाचा वेगळा आविष्करण करण्याच्या दृष्टिकोनातनं वेगळं पाऊल या ठिकाणी उचलणारे कुशलजी बद्रिके यांना मी विनंती करतो की त्यांनी वर यावं. महाराष्ट्राचे लाडके अँचर आज भाईंदर चौकात जर त्यांचं होर्डिंग लागलं तर कमीत कमी 500 शुभेच्छुकचे फोटो खाली येणार. स्वतः डॉक्टर असले ते जरी सांगत असले तरी तो त्यांच्या विनोदीपणाचा भाग आहे, स्वभावाचा भाग आहे. आज महाराष्ट्र त्याकडे हसून दुर्लक्ष करत आहे. ते माझे मित्र निलेशजी साबळे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजा. तर मंडळी जाऊ द्या ना बाळासाहेबचे हे आपले लाडके कलाकार आज आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि पाहुणे आलेले आहेत म्हटल्यानंतर एकाच दिवसात त्यांना सोडणं बरं दिसत नाही. तेव्हा बाळासाहेब मारण्यांचा इकडे मुक्काम झालाच पाहिजे. भेटूयात या सगळ्यांच्या बरोबर उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट मार्क प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक पॉलिकॅब आणि गोकुळ कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन.